नमस्कार, जय श्रीराम मंडळी. भगवान शंकरांना आपण आशुतोष असे म्हणतो. आशुतोष म्हणजे काय, तर आशु म्हणजे लवकर आणि तोष म्हणजे प्रसन्न होणारा. भगवान शंकर हे आपल्या भक्ताला त्वरित प्रसन्न होतात. भक्ताने इच्छा केल्याबरोबर भगवान शंकर प्रसन्न होतात, म्हणून भगवान शंकरांना आपण आशुतोष म्हणतो. असे हे आशुतोष भगवान शंकर आपला भक्त कोण आहेत हे काहीही बघत नाहीत. तो देव आहे का, तो राक्षस आहे की तो मनुष्य आहे, हे काहीही बघत नाहीत. फक्त भक्ताच्या मनामध्ये आपल्याविषयीचा जो भाव आहे तेवढं बघतात आणि तेवढं बघून कुठल्याही भक्तावर भगवान शंकर प्रसन्न होतात. त्यामुळे अनेक राक्षसांना सुद्धा भगवान शंकर प्रसन्न झाल्याची उदाहरणं आहेत. अशाच भगवान शंकरांचा रौद्र रूपातील अवतार म्हणजेच कालभैरव. मनुष्याचं काळाच्या भयापासून रक्षण करणारी देवता म्हणजेच कालभैरव. तसेच कालभैरव ही देवता काशीचा कोतवाल म्हणून ओळखली जाते. ही कालभैरव देवता मनुष्याचं अनेक भीतीपासून संरक्षण करते. तर या कालभैरवांची कृपा प्राप्त होण्यासाठी भगवान आदि शंकराचार्यांनी या कालभैरवांवर एक कालभैरवाष्टक रचलेलं आहे. जे पठन केल्यानंतर किंवा श्रवण केल्यानंतर मनुष्याला अनेक प्रकारच्या पुण्याचा लाभ होतो. स्वतः आद्यशंकराचार्य या कालभैरवाष्टकाच्या शेवटच्या श्लोकामध्ये वर्णन करतात. कालभैरवाष्टकम पठन्ति ये मनोहरम ज्ञानमुक्ती साधनम विचित्र पुण्यवर्धनम शोकमोह लोभ दैन्य पापतापनाशकम ते प्रयांति कालभैरवाम सन्निधम ध्रुवम. जे मनुष्य, जे लोक भक्तियुक्त अंतःकरणाने या कालभैरवाष्टकाचं पठन करतात, तसेच श्रवण करतात, त्यांना ज्ञानाची प्राप्ती होते. तसेच मनुष्याचं जे अंतिम ध्येय आहे मुक्ती, या मुक्तीची प्राप्ती करून देणारं साधन म्हणजेच कालभैरवाष्टक आहे. त्यानंतर मनुष्याचं लोभ, ताप, पाप या सगळ्यांचा नाश त्या ठिकाणी या कालभैरवाष्टकाच्या पठनाने होतो. आणि अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने अखंड हे कालभैरवाष्टक म्हणल्याने, श्रवण केल्याने मनुष्याला कालभैरवांच्या चरणाजवळ अचल स्थान प्राप्त होते. एवढा मोठा लाभ या कालभैरवाष्टकाच्या पठनाने होतो. त्यामुळे मनुष्याने विशेष करून सोमवारी या कालभैरवाष्टकाचे नित्य पाठ करावेत, जेणेकरून कालभैरवांची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि तसेच आपले सगळे मनोरथ भगवान शंकरांच्या कालभैरवांच्या कृपेने पूर्ण होतील. या कालभैरवाष्टकाची लिंक या शॉर्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या ठिकाणी दिलेली आहे. कृपा करून त्या लिंकवर जाऊन आपण हे कालभैरवाष्टक अवश्य ऐकावे. धन्यवाद. शुभम भवतु.